सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे महिला आणि बालकांवरील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने कोल्हापूर जिल्ह्यात मोठा पथदर्शी उपक्रम हाती घेतलाय। जिल्ह्यातील तब्बल 3000 शाळांमध्ये सायबर सुरक्षा आणि सोशल मीडिया वापराबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असून याबाबतची माहिती महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी दिली। महिला आणि बालकांविरोधातील वाढते सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, सायबर बुलिंग, छेडछाड आणि पोक्सो संबंधित गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने कोल्हापूर जिल्ह्यात विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय। या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 3000 शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी जनजागृती आणि प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत। सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सायबर गुन्ह्यांची माहिती, ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया तसंच पोक्सो आणि IT कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणं ही आजची गरज असल्याचं सांगितलं। सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंब आणि समाजाने जागरूक राहणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। प्रशिक्षणादरम्यान फेक प्रोफाईल, सायबर बुलिंग, ऑनलाईन छळ, सेक्सटॉर्शन, मॉर्फिंग आणि ओळख चोरी यासारख्या गंभीर सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे। तसंच या गुन्ह्यामुळे होणारे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिणामही समजावून सांगितले जाणार आहेत। या मोहिमेत सायबर पोलीस अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी, मनसोपचार तज्ज्ञ आणि बाल संरक्षण तज्ज्ञ सहभागी होणार असून केस स्टडी आणि गट चर्चांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात तो राबवण्याचा महिला आयोगाचा मानस आहे। तसेच सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात कोल्हापूरला मॉडेल जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्नशील असल्याचं नंदिनी आवडे यांनी सांगितलं।